पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। रवी वर्मा मुंबई एटीएसच्या ताब्यात आहे। ठाण्याच्या कळवा परिसरातून रवी वर्माला अटक केली होती। रवींद्र वर्मा यांना जाणीवपूर्वकच हेरगिरी केल्याचं एटीएसच्या तपासामध्ये आता समोर आलं। रवींद्र ज्या कंपनीमध्ये ज्युनियर इंजिनियर म्हणून काम करत होता त्या कंपनीला नेव्हीकडून कंत्राट देण्यात आलं होतं। नोव्हेंबर 2024 रोजी पायल शर्माची पहिल्यांदा फ्रेंड रिक्वेस्ट फेसबुकला आली होती। दोघांमध्ये मैत्रीपूर्ण संवाद सुरू असताना मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं। पायल ही हिंदू नसून मुस्लिम असल्याची माहिती रवींद्रला होती, मात्र तरीही रवींद्रने त्यावर प्रश्न उपस्थित केला नाही। कालांतरानं प्रत्येक माहिती मागे पैसे मिळू लागल्यानंतर रवींद्र आमिषाला बळी पडला। रवींद्रच्या खात्यात जमा झालेले पैसे कधी भारतातून तर कधी परदेशातून त्याच्या खात्यावर मोठ्या प्रमाणात पैसे आल्याचं एटीएसच्या निदर्शनास आलेलं आहे। युद्धनौका आणि पाणबुड्यांची माहिती, शस्त्रसाठा, बॅकअप प्लॅन, नेव्हीच्या गोडाऊनमधील शस्त्रसाठा, मनुष्यबळ तैनात आणि इतर माहिती देखील लीक केल्याचा संशय एटीएसला आहे। आपले प्रतिनिधी मनीष गांगुर्डे आपल्याशी जोडले जातात त्या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी। मनीष, रवी वर्माला आता मुंबई एटीएसनं ताब्यात घेतलेलं आहे आणि अनेक धक्कादायक खुलासे देखील आता होताना दिसत आहेत। नक्कीच अजून आपण बघतोय की गेल्या 2 दिवसापासून ठाणे एटीएसने रवी वर्माला ताब्यात घेतलं होतं आणि त्याच्याकडून जे काही चौकशी होती ती त्यांनी त्यांच्या पद्धतीने घेतली होती। पण आज मात्र सकाळी ठाणे एटीएसने मुंबई एटीएसच्या ताब्यात रवी वर्माला दिलं होतं आणि त्यानंतर मुंबई एटीएसने अनेक ज्या तपशील आहेत त्या बाहेर काढण्यात त्यांनी यश मिळालंय। त्यापैकी रवी वर्माचा जो मोबाईल होता तो देखील त्यांनी मिळवला। त्या मोबाईलच्या माध्यमातून देखील त्यांनी बरीचशी माहिती ही त्याच्याकडून मिळवली। त्याचबरोबर काही त्याचे फेसबुक अकाउंट होते ते देखील तपासण्यात आले आणि त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणामध्ये तो कशा पद्धतीने दहशतवाद ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये जोडला गेला या सगळ्या बाबी आज मुंबई एटीएसने त्याच्याकडून काढून घेतल्या। रवींद्र हा ज्या कंपनीत कामाला होता ती कंपनीमध्ये तो ज्युनियर इंजिनियर म्हणून काम करत होता, त्यामुळे त्या कंपनीला नेव्हीकडून कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं होतं ही देखील माहिती एटीएसला मिळाली। नोव्हेंबर 2024 मध्ये तो पायल शर्मा जी होती त्याची फ्रेंड रिक्वेस्ट जी होती फेसबुकच्या माध्यमातून रविवार आली होती आणि त्यानंतर या दोघांमध्ये मैत्रीपूर्ण संवाद देखील झाला होता आणि त्यानंतर याच मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं होतं। पायल ही हिंदू नाही, ती मुस्लिम असल्याची माहिती रवींद्रला होती, मात्र तरी देखील रवींद्रने त्यावरती प्रश्न उपस्थित केला नाही अशी देखील माहिती एटीएसला कळाली। त्यानंतर अगदी मनीष, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।